बघताच खावासा वाटणारा हा पदार्थ बघताच नकोसा वाटणारा भोपळा यापासून बनवलेला आहे. विश्वास बसत नाही ना, पण खरंच सांगते, चवीला अतिशय भन्नाट लागणारं हे दुधी भोपळ्याचं भरीत बनवायला सुद्धा तितकंच सोपं आहे. त्यासाठी दुधी भोपळा चांगला स्वच्छ धुवायचा, तेल लावायचं, भाजायचा, काळी झालेली सालं काढून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर असा चॉपरमध्ये चॉप करायचा. हवं तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरी चालते. पॅनमध्ये तेल घालायचं, जिरं, मोहरी, कांदा, लसण, अद्रक घालायचं, चांगलं परतवून घ्यायचं. आवडीप्रमाणे शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडासा हिंग घालायचा, टमाटर घालायचा, चवीनुसार मीठ, हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर, सोबतच जो आहे तो गरम मसाला घालायचा. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सोबतच एक उकडलेला बटाटा घालायला मुळीच विसरायचं नाही. फोडणी छान परतल्या गेली की भरीत घालायचं, मिक्स करायचं. तयार झालं तुमचं अतिशय टेम्पटिंग असं दुधी भोपळ्याचं भरीत.